प्राची झाडेच्या मारेकऱ्याला आजन्म कारावास. ठाण्यात एकतर्फी प्रेमातून भर रस्त्यात कोयत्याने वार करून केली होती हत्या. एकतर्फी प्रेमातून तरुणीची भर रस्त्यात हत्या केल्याप्रकरणी आरोपी आकाश पवार याला ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.बी. अग्रवाल यांनी दोषी ठरवत आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. भर दिवसा आणि भर वाहतुकीत 4 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 11च्या सुमारास झालेल्या या घटनामुळे ठाण्यात एकच खळबळ माजली होती. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार ठाणा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्राची झाडे या मुलीवर आकाश पवार यांचे एकतर्फी प्रेम होते. त्यासाठी वारंवार त्रास देणाऱ्या आकाशला तिने प्रत्येक वेळी नकार दिला होता. त्यामुळे त्याच्या मनात राग होता. घटनेच्या दिवशी मुंबईकडून घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या पूर्वद्रुती महामार्गावर ठाणे आरटीओ समोरील महामार्गावरून जाणाऱ्या प्राचीला आरोपी आकाशने गाठले. तिने पुन्हा नकार दिल्याने आकाश याचा संताप अनावर झाला. त्याने सोबत आणलेल्या कोयत्याने प्राचीवर 13 वार केले. त्यात प्राचीचा मृत्यू झाला. भर वाहतुकीत झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. आरोपी आकाश पवार याला पोलिसांनी 5 ऑगस्ट 2018 रोजी अटक केली. त्याच्या विरोधात ठाणे सत्र न्यायालयात 31 ऑक्टोबर 2018 रोजी नौपाडा पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल, साक्षीदार, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले. या प्रकरणात सरकारच्या वतीने ए.पी. लाडवंजारी यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांनी यावेळी भक्कम पुरावे सादर करताना 21 साक्षीदारही तपासले. त्यांच्या जबाबात समोर आलेला घटनाक्रम, पोलिसांनी मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेज यामुळे व आरोपी आकाश पवार याने नोंदवलेला विशेष जबाब लक्षात घेत न्यायमूर्ती ए.बी. अग्रवाल यांनी या प्रकरणी आरोपीला दोषी ठरवले. सरकारी वकिलांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य धरीत न्यायालयाने आरोपी आकाश पवार याला आजीवन कारावासाची शिक्षा आणि 50,000चा दंड 12 डिसेंबर 2024 रोजी ठोठावला आहे. न्यायमूर्तींनी निकालात दंडाची 50,000 रुपये रक्कम न भरल्यास आरोपीला 1 वर्षाची अतिरिक्त कैद भोगावी लागणार असल्याचे सांगितले.